वेलकम स्टुडंट्स. रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या विद्यालयामध्ये सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स या अंतर्गत इयत्ता 10वी या वर्गासाठी गणित या विषयासाठी आज आपण डे 6 दिवस 6वा यातील घटक अभ्यासणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेमी आणि मराठी दोनही माध्यमाचे मुलांनी या ठिकाणी वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. दोन्ही माध्यमाच्या या ज्या काही नोट्स आहेत या तुम्हाला ग्रुपवरती शेअर केल्या जातील. तर पहा, आजचा दिवस 6वा या अंतर्गत घटक आहे युक्लिडची भूमिती म्हणजेच युक्लिड्स जॉमेट्री आणि सब युनिट म्हणजेच उपघटक आहे सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट्स, कॉन्व्हर्स अँड प्रूफ ऑफ द थेरम. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये आपण सशर्त विधाने पाहिले. तर सशर्त विधाने म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात पहा त्याला. तर पहा, जी विधाने जर तर या स्वरूपात लिहिता येतात अशा विधानांना सशर्त विधाने असं म्हणतात. पहा, आपण दैनंदिन जीवनामध्ये जर आणि तर या रूपातली काही उदाहरणं पाहत असतो पहा. तर अशा प्रकारचे जर तरच्या स्वरूपात जर काही विधानं असतील तर अशा विधानांना काय म्हणतात? सशर्त विधाने असे म्हणतात. पहा उदाहरणार्थ, जर आपण या ठिकाणी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग जर पाहिले तर त्यामध्ये सशर्त विधानाच्या सुरुवातीचा जो काही भाग असतो तर अशा भागाला काय म्हणतात? पूर्वार्ध असं म्हणतात. आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास म्हणजे तरच्या नंतरचे जे काही विधान येते अशा विधानाला काय म्हणतात? उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं म्हणतात. पहा उदाहरण आहे, विधान जर या पद्धतीने घेतलं आपण तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे विधान आहे पहा. आणि या विधानामध्ये जर आणि तर हे नाही आहे म्हणजे हे साधं विधान आहे पहा. आणि या विधानाचं आपल्याला आता सशर्त विधान बनवायचं आहे. तर पहा, सशर्त विधान कशा पद्धतीने तयार होईल? जर वापरावं लागेल. जर मग आता जर दिल्यानंतर जर नंतर काय कोणतं वाक्य असतं या ठिकाणी? पूर्वांग असतं म्हणजे पूर्वार्ध असतं. मग पूर्वार्ध कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. जर चौकोन दिला असेल तुम्हाला, तो समभुज असेल म्हणजे जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे हे जे काही विधान आहे आपलं, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हे साधं विधान आहे. आणि त्याचं आपण या पद्धतीने सशर्त विधान बनवलेलं आहे बा. जर वापरले आणि त्यानंतर पहिली अट या ठिकाणी दिली होती पहा. तर समभुज चौकोन दिला होता, मग समभुज चौकोन दिलेला होता, मग जर दिलेला चौकोन जर समभुज असेल असं आपण गृहीत धरलंय पहा. आणि तर त्याचं काय असणार आहे? त्याचे कर्ण परस्परांना दुभाजक असणार आहेत. हे त्याचं काय असणार आहे? उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं असणार आहे. तर मग जरच्या नंतरचे जे काही वाक्य आहे म्हणजे दिलेला चौकोन समभुज चौकोन आहे, हे पूर्वांग म्हणजे पूर्वार्ध असणार आहे. आणि त्याचे कर्ण म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात. हे काय असणार आहे? उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं म्हणतात. येतं लक्षामध्ये? तर पहा या ठिकाणी युक्लिड जॉमेट्री म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स अँड प्रूफ ऑफ द थेरम हे वहीमध्ये लिहायचं आहे तुम्ही. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ अँड देन फॉर्म, देन that is conditional statement. The part of the statement following by if is called antecedent
अँड पार्ट ऑफ द गिवन फॉलोइंग बाय देन इज द कॉन्सिक्वेंट. तर पहा अशा पद्धतीने इफ आणि देनने बनणारं जे काही वाक्य आहे त्याला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे सशर्त विधान असं म्हणतात. इफच्या नंतरचा जो काही पार्ट आहे त्याला तुम्ही मराठीमध्ये पूर्वांग किंवा पूर्वार्ध असं म्हणतात. तर पूर्वार्धाला काय म्हणतात, अँटीसेंट असं म्हणतात. आणि देन नंतरचा जो काही पार्ट आहे त्याला उत्तरार्ध म्हणतात किंवा उत्तरांग असं म्हणतात. तर उत्तरांग म्हणजेच काय, कॉन्सिक्वेंट. फॉर एक्झाम्पल आहे बघा, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. असं या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटचं आपल्याला काय कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे बघा. द स्टेटमेंट कॅन बी रिटन इन कंडिशनल फॉर्म ॲज इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे इफ आणि देन याने जॉईन केलेला आहे बघा सेंटेन्स. इफ नंतरचा जो काही पार्ट आहे, कोणता पार्ट आहे, गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, याला काय म्हणतात, अँटीसेंट म्हणतात म्हणजेच पूर्वार्ध म्हणतात. आणि देन नंतरचा जो काही पार्ट आहे, इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, याला काय म्हणतात, कॉन्सिक्वेंट म्हणतात म्हणजेच उत्तरार्ध किंवा उत्तरांग असं म्हणतात. येतं लक्षामध्ये अशा प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट आहे. त्यानंतर उत्तरांग झाल्यानंतर या ठिकाणी व्यत्यास पाहायचा आहे. जे काही कंडिशनल स्टेटमेंट पाहिलं आहे त्याचा व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स पाहायचा आहे. कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर या ठिकाणी जे सशर्त विधान आहे, तर एखादे सशर्त विधान दिले असता त्यातील पूर्वार्ध व उत्तरार्ध म्हणजेच पूर्वांग आणि उत्तरांग यांची आदलाबदल केली असता मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा काय असते, व्यत्यास असते. म्हणजे जे काही कंडिशनल स्टेटमेंट आपण पाहिले त्या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जे काही अँटीसेंट्स आहे म्हणजे पूर्वांग आहे आणि कॉन्सिक्वेंट आहे म्हणजेच उत्तरांग आहे, याची जर आदलाबदल केली तर आदलाबदल करून मिळणारं जे काही सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला काय म्हणतात, त्या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स असं म्हणतात. पहा येतं लक्षामध्ये. म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग याची आदलाबदल करायची बघा, अँटीसेंट आणि कॉन्सिक्वेंट याची आदलाबदल जर केली तर मिळणारं जे काही सेंटेन्स आहे ते काय असतं, दॅट इज द कॉन्व्हर्स ऑफ द गिवन कंडिशनल स्टेटमेंट. पहा या ठिकाणी, इफ द अँटीसेंट्स अँड कॉन्सिक्वेंट इन द गिवन स्टेटमेंट्स आर इंटरचेंज देन द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. नंतर इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. म्हणजे एखादं कंडिशनल स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेलच असं नाही. कंडिशनल स्टेटमेंट पहा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल पहा, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हे कंडिशनल स्टेटमेंट आहे पहा आणि हे कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे. येतं लक्षामध्ये, हे ट्रू आहे बघा. इफ द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. दिस इज द कंडिशनल स्टेटमेंट विच इज ट्रू. बट पहा या ठिकाणी त्याचा कॉन्व्हर्स जर केला, पहा या ठिकाणी त्याचा कॉन्व्हर्स असणार आहे. कॉन्व्हर्स काय होईल, तर या ठिकाणी अँटीसेंट्स आणि कॉन्सिक्वेंट याची इंटरचेंज करायची आहे पहा. मग इंटरचेंज केल्यामुळं जो स्टेटमेंट मिळणार आहे ते कॉन्व्हर्स असणार आहे पहा. काय होईल मग ते, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे कॉन्सिक्वेंट पार्ट घेतला पहा या ठिकाणी इफ नंतर. इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज रोम्बस. देन नंतरचा जो काही पार्ट आहे हा काय घेतलेला आहे, अँटीसेंट्स घेतलेला आहे पहा, म्हणजेच इट इज रोम्बस. तर पहा हे जे काही कॉन्व्हर्स पार्ट आलेला आहे आता हा ट्रू नाही आहे बघा. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज रोम्बस. म्हणजे या ठिकाणी चौकोनाचे कर्ण जे आहेत ते जर एकमेकांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन
हा समभुज चौकोन असतो. हे वाक्य बरोबर नाही आहे बघा. इट इज फॉल्स. देअरफॉर इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू देन द कॉन्व्हर्स स्टेटमेंट इज नॉट नेसेसरीली ट्रू. येतं लक्षामध्ये. त्यानंतर प्रमेय पाहायचं आहे आपल्याला. प्रमेयाच्या आधी सिद्धता पाहिजे. तर काही स्वयंसिद्धी किंवा सर्वसामान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारलेले आहेत. गृहीतकं म्हणजेच पॉस्ट्युलेट्स म्हणून स्वीकारलेले आहेत. तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. तर पहा, काही गृहीतकं मानलेले आहेत बघा मॅथमॅटिक्समध्ये, म्हणजे ते सत्यविधाने आहेत असे समजले गेलेले आहे. त्याला पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतकं असं म्हटलेलं आहे. आणि हे गृहीतकं म्हणजे पॉस्ट्युलेट हे ट्रू आहे असं या ठिकाणी सपोज केलेलं आहे. आणि हे सपोज करून नवीन गुणधर्म म्हणजे नवीन थेरम्स या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत पहा. तर काय या ठिकाणी थेरम्स आहेत पहा. प्रूफ्स. वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स, ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स थ्रू द ॲक्टिव्हिटी. आणि त्यामध्ये जे काय आहे, इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लुक द सब्जेक्ट ऑफ जिओमेट्री विथ द डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू which was organized by the Greek mathematician Euclid lived in the 3rd century before Christian era. He gathered the knowledge of geometry prevailing at the time of the streamline it. He took for granted some self-evident geometrical statement which were accepted by ऑल अँड कॉल द पॉस्ट्युलेट्स. म्हणजे युक्लिड्स हा जो काही ग्रीक मॅथमॅटिशियन आहे याने काही पॉस्ट्युलेट्स तयार केलेले आहेत बघा, म्हणजे गृहीतकं तयार केलेले आहे. आणि हे गृहीतकं ट्रू आहेत, म्हणजे हे पॉस्ट्युलेट्स ट्रू आहेत असं या ठिकाणी सपोज करून काही थेरम्स तयार केलेले आहेत पहा. आणि हे थेरम्स प्रूव्ह केलेले आहेत पहा. सम ऑफ द मोर प्रॉपर्टीज वेअर प्रूव्ड लॉजिकली. त्यातले काही प्रॉपर्टीज या लॉजिकली प्रूव्ह केलेल्या आहेत. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. जे काही थेरम्स तुम्ही लॉजिकली किंवा प्रॉपर्टीज लॉजिकली प्रूव्ह करता, तर जे प्रॉपर्टीज तुम्ही लॉजिकली प्रूव्ह केलेलं आहे त्याला काय म्हणतात, थेरम्स म्हणतात, म्हणजे प्रमेय म्हणतात. तर जे प्रॉपर्टीज म्हणजे जे गृहीतकं तुम्ही या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत त्याला तुम्ही काय म्हणतात, थेरम्स असं म्हणतात पहा. या ठिकाणी जे सिद्ध केलेले गुणधर्म आहेत, सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असं म्हणतात. तर काही सिद्ध केलेले गुणधर्म आहेत पहा. ते काय काय आहेत पहा. काही थेरम्स आहेत युक्लिडचे. देर आर इनफानाईट लाईन्स पासिंग थ्रू वन पॉईंट. म्हणजे एका लाईनपासून एकापेक्षा जास्त म्हणजे इनफानाईट लाईन्स तुम्ही काढू शकता. एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात. म्हणजे देर आर इनफानाईटली लाईन पासिंग थ्रू वन पॉईंट. नंतर सेकंड आहे देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स. म्हणजेच दोन पॉईंट मधून पास होणारी म्हणजे दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते. त्यानंतर अ सर्कल ऑफ अ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. म्हणजे एखादा बिंदू घेऊन तुम्ही या ठिकाणी एक वर्तुळ काढू शकता. त्यानंतर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ इच अदर. म्हणजे जे काही राईट अँगल्स आहेत, काटकोन आहेत, ते काटकोन हे कॉन्ग्रंट असतात. एकमेकाशी काय असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणजेच एकरूप असतात. सर्व काटकोन त्रिकोण हे एकमेकाशी एकरूप असतात. नंतर इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. अशा प्रकारे हे 5 गृहीतकं मानलेले आहेत युक्लिड्स थेरममध्ये. वी हॅव व्हेरीफाईड सम ऑफ द पॉस्ट्युलेट्स थ्रू द ॲक्टिव्हिटीज. यापैकी काही ॲक्टिव्हिटीज स्वरूपात प्रूव्ह देखील केलेले आहेत पहा. द प्रॉपर्टीज सपोज्ड टू बी ट्रू कॅन बी प्रूव्ड लॉजिकली देन इट इज कॉल्ड थेरम. जे प्रूव्ह केलेले आहेत यापैकी पॉस्ट्युलेट त्याला काय म्हणतात, थेरम्स असं म्हणतात. म्हणजे जे
प्रॉपर्टीज प्रूव्ह केलेल्या आहेत अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात, थेरम्स म्हणतात पहा. येतं लक्षामध्ये. त्यानंतर द लॉजिकल आर्ग्युमेंट्स मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड प्रूफ. म्हणजे काही लॉजिकल आर्ग्युमेंट्स वापरलेले आहे थेरम प्रूव्ह करण्यासाठी, त्याला काय म्हणतात, प्रूफ म्हणतात. नंतर व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटीसेंट्स इज कॉल्ड द गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंस इज कॉल्ड द पार्ट विच इज टू बी प्रूव्ड. तर पहा, इफ देनच्या स्वरूपातले जे काही स्टेटमेंट्स असतात म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट, त्यामध्ये इफच्या नंतरचा जो काही पार्ट असतो म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणता, अँटीसेंट्स म्हणता. तर तो काही अँटीसेंट्स पार्ट म्हणजे इफच्या नंतरचा जो काही पार्ट असतो तो कोणता पार्ट असतो, गिवन पार्ट असतो म्हणजे पूर्वार्ध असतो. आणि देनच्या नंतरचा जो काही पार्ट असतो का जो कॉन्सिक्वेंट असतो, त्या कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणजेच त्या थेरमचा काय असतो, द पार्ट विच इज टू बी प्रूव्ड. म्हणजे तो जो भाग आपल्याला सिद्ध करायचा आहे तो भाग आपला उत्तरांग म्हणजे उत्तरार्धामध्ये असतो. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज आर्ग्युमेंट्स देन टू लाईन्स आर पॅरलल. पहा, अल्टरनेट अँगल्स जर फॉर्म होत असतील दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सव्हर्सलमुळं, तर ते अल्टरनेट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. हे या ठिकाणी स्टेटमेंट आहे. देर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ. हे एक्झाम्पल आहे पहा याचं प्रूफचं. यामध्ये गिवन पार्ट असणार आहे आणि द पार्ट विच इज टू बी प्रूफ, हे असे दोन पार्ट यामध्ये असणार आहेत. तर प्रूफचे दोन टाईप आहेत, एक आहे डायरेक्ट प्रूफ आणि एक आहे इनडायरेक्ट प्रूफ. तर अशा प्रकारे युक्लिड्स जॉमेट्री याबद्दल बेसिक पार्ट आहे. हे जे काही होमवर्क आहे हा होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे होमवर्कच्या स्वरूपात. पहा या ठिकाणी हा देखील होमवर्क सोडवायचा आहे तुम्ही. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. जे काही स्टेटमेंट आहे हे इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे बा. स्टेटमेंट आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेटरी. हे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे बा. अतिशय सोपा आहे, या ठिकाणी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय. राईट द गिवन स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. इफ देन या फॉर्ममध्ये लिहायचं आहे पहा. द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेटरी हे स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट इफ देन या फॉर्ममध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहायचं आहे पहा. काय होईल मग ते, इफ लिहायचं आहे, इफ नंतर या ठिकाणी तुम्हाला अँटीसेंट्स लिहायचं आहे. मग अँटीसेंट्स काय होणार, इफ नंतरचा पार्ट. इफ आता क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे का जो सायक्लिक पण आहे म्हणजेच इफ अ क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक हे दिलेलं असणार आहे पहा, गिवन पार्टमध्ये येणार आहे. म्हणजे इफ अ क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि त्यानंतर देन नंतर काय लिहायचं आहे, कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. म्हणजे जो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे देन नंतरचा पार्ट आहे काय येणार आहे, इट्स अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी. देन इट्स अपोजिट अँगल्स आर सप्लिमेटरी हा काय असणार आहे, कॉन्सिक्वेंट पार्ट असणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी असणार आहे राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. या ठिकाणी कॉन्व्हर्स लिहायचं आहे आपल्याला. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. रेक्टँगलचे डायगोनल्स जे आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. हे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स पार्ट लिहायचा आहे. तर पहा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. येतं लक्षामध्ये. हा जो काही पार्ट आहे हा कंडिशनल स्टेटमेंट झालेला आहे पहा आणि या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स करायचा आहे. म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलं होतं हे स्टेटमेंट फक्त स्टेटमेंट होतं, तर स्टेटमेंट आधी कंडिशनल स्वरूपात लिहावं लागेल आपल्याला. मग हे कंडिशनल स्वरूपात या पद्धतीने लिहिलं पहा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रंट. हे कंडिशनल स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहिलं आहे आणि कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहिल्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स करायचा आहे पहा. कॉन्व्हर्स करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर कॉन्सिक्वेंट आणि
अँटीसेंट्स म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग याची काय करायची आदला बदल करायची आहे बघा. इफ नंतरचा जो काही पार्ट आहे तो या ठिकाणी काय येणार आहे आता देन नंतरचा जो काही पार्ट आहे हा इफ नंतर येणार आहे पहा. म्हणजे काय होणार आहे इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट आणि देन नंतरचा पार्ट काय येणार आहे हा कंडिशनल स्टेटमेंटमधला इफ नंतरचा जो काही पार्ट आहे हा इकडं होणार आहे. म्हणजे अल्टरनेट होणार आहे. जो काही पूर्वांग आणि उत्तरांग आहे म्हणजेच अँटीसेंट्स आणि कॉन्सिक्वेंट आहे याची इंटरचेंज होणार आहे. आणि देन नंतर काय येणार आहे देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. म्हणजेच इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हा जो काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट या स्टेटमेंटचं काय असणार आहे कॉन्व्हर्स असणार आहे. तर पहा कॉन्व्हर्स लिहित असताना आधी कंडिशनल स्टेटमेंट तयार करावं लागतं जर ते दिलं नसेल तर. आणि कंडिशनल स्टेटमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा असतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा राईट द गिवन अँड टू प्रूव्ह फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटसाठी गिवन आणि टू प्रूव्ह हे जे काही दोन पार्ट आहेत हे लिहायचे आहे. तर गिवन जो काही पार्ट असतो ते म्हणजे काय असतो इफ नंतरचा पार्ट म्हणजे अँटीसेंट्स असतो. आणि टू प्रूव्ह हा जो काही पार्ट असतो तो काय असतो देन नंतरचा पार्ट असतो म्हणजेच कॉन्सिक्वेंट असतो. तर पहा या ठिकाणी स्टेटमेंट आहे इफ ऑल द साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. पहा या ठिकाणी मग इफ नंतरचा पार्ट गिवनमध्ये असणार आहे. गिवन काय असणार आहे ऑल द साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. मग ट्रायंगल कन्सिडर केला या ठिकाणी आणि त्याच्या ऑल द साइड्स कॉन्ग्रंट घेतलेल्या आहेत पहा. म्हणजे साईड ए बी इज कॉन्ग्रंट टू साईड बी सी इज कॉन्ग्रंट टू साईड ई सी. ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या ऑल साइड्स कॉन्ग्रंट हा गिवन पार्ट असणार आहे बघा. म्हणजे ट्रायंगलच्या ऑल साइड्स कॉन्ग्रंट दिलेल्या आहेत गिवन पार्ट असणार आहे. नंतर टू प्रूव्हमध्ये काय येणार आहे तर प्रूव्ह काय करायचं आपल्याला देन द अँगल्स आर कॉन्ग्रंट. मग टू प्रूव्हमध्ये काय येणार आहे अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी. हे टू प्रूव्हमध्ये येणार आहे. येतं लक्षामध्ये. त्यामुळे गिवन पार्ट काय असणार आहे ऑल द साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट हा गिवन पार्ट असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी अँटीसेंट्स असणार आहे. आणि टू प्रूव्ह म्हणजेच कॉन्सिक्वेंट ते काय असणार आहे ऑल अँगल्स ऑफ दॅट ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे ड्रॉ द फॉलोइंग फिगर अँड फॉलोइंग स्टेटमेंट्स राईट द गिवन अँड टू प्रूव्ह. गिवन आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे बघा. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर हे स्टेटमेंट आहे. याचं गिवन काय लिहावं लागेल तुम्हाला टू इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले असणार आहेत. हे गिवन पार्टमध्ये असणार आहे. म्हणजे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर आहे. यामध्ये गिवन पार्ट काय असणार आहे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. हे गिवन असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी अँटीसेंट्स असणार आहे. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर गिवन देअरफॉर इट इज गिवन पार्ट. आणि टू प्रूव्हमध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला तर दे आर सिमिलर. म्हणजेच ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. आणि अशाच पद्धतीने सेकंड जे आहे सेकंड देखील तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे डे नंबर 6 पाहिलं आहे आपण. त्यानंतर डे नंबर 7 पाहायचा आहे आपल्याला. ब्रिज कोर्स अंतर्गत स्टँडर्ड 10th डे 7. तर दिवस क्रमांक 7 यामध्ये आपल्याला वास्तव संख्या हे पाहायचं आहे. वास्तव संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स. परिमेय संख्येचे गुणधर्म या ठिकाणी पाहायचे आहेत बघा. वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स. वास्तव संख्या म्हणजे काय रिअल नंबर. आणि परिमेय संख्येचे गुणधर्म पाहिजेत. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. येतं लक्षामध्ये परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. तर वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर आणि रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या याबद्दल आपण जाणून घेऊया. याचे जे काही क्रिया आहेत वेगवेगळ्या त्या वेगवेगळ्या क्रिया आपण अभ्यासलेल्या आहे त्याची या ठिकाणी उजळणी करूया आपण. तर पहा या ठिकाणी जे काही परिमेय संख्या आहेत म्हणजे रॅशनल नंबर आहेत याची सबट्रॅक्शन आणि ॲडिशन या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत त्यावरती आधारित त्या ठिकाणी सॉल्व करूया. 13/8 म्हणजे 13/8 आणि वजा 7/8 याची सबट्रॅक्शन करायची आहे आपल्याला वजाबाकी करायची आहे.
मग वजाबाकी या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला? मग वजाबाकी करत असताना तुम्हाला माहीत आहे, दोन परिमेय संख्या असतील म्हणजे रॅशनल नंबर जर असतील आणि त्याचा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर डिनॉमिनेटर सेम जो आहे तो कॉमन डिनॉमिनेटर सेम लिहितात, म्हणजे 8 आहे तो, म्हणजे डिनॉमिनेटरला 8 येणार आहे. आणि वरती काय येणार आहे, तर अंशाची ॲडिशन असेल तर ॲडिशन करायची आहे आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची. म्हणजे न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करून तो न्यूमरेटरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. आणि डिनॉमिनेटर जो आहे तो कॉमन आहे, तो कॉमन 8 लिहायचा आहे. मग या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे म्हणजे 13 आणि -7 होणार आहे. मग 13 - 7 म्हणजे किती होणार आहे तो? दॅट इज इक्वल टू, व्हॉट इज 13 - 7? इट इज 6. म्हणजे न्यूमरेटरला 6 राहणार आहे आणि डिनॉमिनेटरला काय राहणार आहे? 8 आहे कॉमन. म्हणजे 6/8 येतं लक्षामध्ये. आणि 6/8 जर सिम्प्लिफाय केलं आपण तर ते काय येणार आहे? 3/4. पहा या ठिकाणी ॲन्सर्स वरती दिलेले आहेत. प्रिंट मिस्टेक आहे पहा या ठिकाणी खालच्या स्वरूपामध्ये. इथं हे काय येणार आहे, या पद्धतीने जर सॉल्व केला आपण तर 6/8 ते जर सिम्प्लिफाय केलं तर 3/4 या स्वरूपात येणार आहे. त्यानंतर 10 - 15 10 - 15 काय मिळणार आहे, तर या ठिकाणी देखील अंशाची सबट्रॅक्शन होणार आहे. तर 10 - 15 म्हणजेच -5 होणार आहे. 10 - 15 म्हणजे -5 आणि डिनॉमिनेटर आहे कॉमन 3 आहे, म्हणजेच -5/3 होणार आहे. पहा या ठिकाणी -5/3 -5/3 होणार आहे. सबट्रॅक्शन होणार आहे यांची 10 - 15 10 - 15 म्हणजे सबट्रॅक्शन होणार आहे त्याची -5 आणि डिनॉमिनेटर आहे कॉमन 3, देअरफॉर -5/3. इथं देखील बघा मराठी मीडियममध्ये या ठिकाणी 8 आहे आणि या ठिकाणी प्रिंट मिस्टेक होऊन या ठिकाणी 7 झालेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. 7 जरी घेतली तरीसुद्धा ॲन्सर या ठिकाणी हे येणार आहे 5 + 3. ॲडिशन होणार आहे यांची, ॲडिशन होणार आहे 8 आणि डिनॉमिनेटर आहे कॉमन डिनॉमिनेटर 7. त्यानंतर 6/7 मल्टिप्लाइड बाय 14/3 हे काय होणार आहे, तर या ठिकाणी भाग जर दिला तुम्ही तर 7 × 1 = 1 आणि 7 × 2 = 14. म्हणजे या ठिकाणी भाग जर दिला तर 2 मिळणार आहे. इथं 2 मिळतील आणि 3 × 1 = 1 आणि 3 × 2 = 6. म्हणजे या ठिकाणी 2 राहतील, या ठिकाणी देखील 2 राहतील आणि खाली 1 1 राहील. म्हणजे 2 आणि इंटू 2 2 × 2 काय मिळणार आहे? 4 मिळणार आहे. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स असणार आहे ते. 6/7 आणि मल्टिप्लाइड बाय 14/3. तर 3 × 1 = 1 आणि 3 × 2 = 6 आणि 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 14 आणि मग इक्वल टू काय मिळणार आहे? 2 × 2 दॅट इज इक्वल टू 4. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स असणारे आहे. देअरफॉर द आन्सर इज 4. त्यानंतर इझी कॅल्क्युलेशन्स आहेत पाय. त्यानंतर 20/9 आणि डिवायडेड बाय 10/3 मग इज इक्वल टू 20/9 आणि डिवाईड आहे. पहा डिवाईडचा आपण मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला माहीत आहे का त्यानंतरचा जे काही डिवाईड नंबर असतो ते या ठिकाणी इनवर्स होतो, म्हणजे या ठिकाणी ते उलटा होतो, व्यस्त होतो त्याचा. येतं लक्षामध्ये. डिवाईड एखादा नंबर असेल आणि तो जर तुम्ही मल्टिप्लायच्या स्वरूपात जर लिहिला तर तो डिवाईड नंबर हा इनवर्सच्या स्वरूपात लिहिला जातो, म्हणजे उलटं केलं जातं ते. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची अल्टरनेट केली जाते, म्हणजे इनवर्स लिहिला जातो. मग काय होईल त्याचा इनवर्स? 10/3चा इनवर्स 3/10 होईल. आणि मग पुन्हा एक ठिकाणी कॅल्क्युलेशन 20/9 मल्टिप्लाइड बाय 3/10 हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होईल पहा या ठिकाणी.
20/9 आणि मल्टिप्लाइड बाय 3/10 आहे पहा. इथं देखील भाग जर दिला तुम्ही तर 3 1 जा 1 आणि 3 3 जा 9 आणि 10 1 जा 1 आणि 10 2 जा 20. म्हणजे काय मिळणार आहे ते, हे 1 1 राहिलेलं आहे या साईडने आणि 2/3 या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला 2/3. therefore the answer is 2/3. येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे the answer is 2/3. अतिशय इझी कॅल्क्युलेशन्स आहेत पहा या ठिकाणी. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन त्याचबरोबर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जे काही आहे रॅशनल नंबरचे, तर या ठिकाणी त्या प्रॉपर्टीज आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर एक कॉलम आहे बघा, रॅशनल नंबरच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. प्रॉपर्टीज पहा. पहिली प्रॉपर्टी आहे कॉम्युलेटिव्ह. तर कॉम्युलेटिव्हला मराठीमध्ये काय म्हणतात हे या ठिकाणी वरती दिलेलं आहे पहा. सेमी इंग्लिशच्या मुलांनी या ठिकाणी मराठीमध्ये जाणून घेण्याची काय फारशी आवश्यकता नाही आहे. हे मराठी शब्द आहेत त्यासाठी पाहू शकता तुम्ही. तर कॉम्युटेटिव्ह ही प्रॉपर्टी आहे पहा रिअल नंबर. तर रिअल नंबर हे कॉम्युटेटिव्ह असतात. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय, तर ए बी आणि सी हे 3 रिअल नंबर आहेत पहा. आता या सर्व प्रॉपर्टीजमध्ये ए बी सी हे 3 रॅशनल नंबर्स आहेत पहा. हे लक्षात ठेवा, ए बी सी हे काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. मग पहिली प्रॉपर्टी आहे कॉम्युटेटिव्ह. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय प्रॉपर्टी आहे, तर ए प्लस बी जर केलं आणि बी प्लस ए जर केलं तर ते दोन्ही आन्सर काय येणार आहेत, सेम येणार आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्ही 2 + 3 केलं तर 5 मिळणार आहे. त्याचबरोबर 5 + 3 केलं तरी देखील आपल्याला 5 मिळणार आहे. म्हणजे ही जी काही प्रॉपर्टी आहे ए प्लस बी आणि इक्वल टू बी प्लस ए, आदला बदल जरी केली तरी देखील मिळणारी ॲडिशन ही मूळ ॲडिशनशी सेम असणार आहे. या प्रॉपर्टीला काय म्हणतात, ॲडिशनसाठी कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. इट इज द कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर ॲडिशन. त्याचबरोबर मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे बा. ए मल्टिप्लाइड बाय बी केलं काय आणि बी मल्टिप्लाइड बाय ए केलं काय, ते दोन्ही आन्सर सेम येणार आहे बघा. 2 आणि 5 जर घेतले आपण तर 2 × 5 10 होणार आहे आणि 5 × 2 घेतलं तर ते देखील काय होणार आहे, 10 येणार आहे. म्हणजे दोन्ही सेम येणार आहे. म्हणजेच ए × बी इक्वल टू बी × ए येणार आहे. याला काय म्हणतात, मल्टिप्लिकेशनची कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. पहा अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत त्या. इट इज द कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर ॲडिशन आणि इट इज द कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. एक्झाम्पलच्या स्वरूपात रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये देखील हे कॉम्युटेटिव्ह असणार आहे. पहा या ठिकाणी 5/7 + 3/7 जर केलं तर कॉमन डिनॉमिनेटर आहे 7, म्हणजे कॉमन डिनॉमिनेटर 7 लिहिलेलं आहे आणि न्यूमरेटरची ॲडिशन होईल 5 + 3 म्हणजे 8 होईल, 8/7 होईल. म्हणजे ए आणि बीचे ॲडिशन केली तर 8/7 झाली. आता आदला बदल करा, त्यांची अल्टरनेट करा. 3/7 + 5/7 जर केलं तर ते किती मिळणार आहे, डिनॉमिनेटर कॉमन आहे 7 म्हणजे 7 कॉमन डिनॉमिनेटर आणि 3 + 5 म्हणजे काय होणार आहे, 8 होणार आहे. म्हणजे 8/7 हे आलं आहे आणि हे देखील 8/7 आले. म्हणजे दोन्ही काय आलेलं आहे, सेम आलेलं आहे. म्हणजे ए + बी इक्वल टू बी + ए. त्याचप्रमाणे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात सुद्धा या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही पाहू शकता. त्यामुळं जे काही रॅशनल नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्स आर कॉम्युटेटिव्ह इन ॲडिशन अँड कॉम्युटेटिव्ह इन मल्टिप्लिकेशन. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ पाहायचा आहे आपल्याला. असोसिएटिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय असतं, तर ए + बी ही ॲडिशन केली आपण आणि त्यामध्ये पुन्हा सी मिळवला. ए आणि बीची ॲडिशन करून त्यामध्ये जर सी मिळवला तर तो हा एमध्ये सी आणि बी आणि सीची ॲडिशन करून मिळणारा जी काही संख्या आहे, नंबर आहे, याच्याशी सेम असणार आहे. म्हणजे ए आणि बीची ॲडिशन करून त्यामध्ये सी मिळवला काय आणि बी आणि सीची ॲडिशन करून त्यामध्ये ए मिळवला काय, हे दोन्ही आन्सर काय येणार आहेत, सेम येणार आहेत. पहा या ठिकाणी एक्झाम्पल घेऊन दाखवलं आहे. याला काय म्हणतात, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. कुठली प्रॉपर्टी म्हणतात, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. ॲडिशनसाठी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे बा. म्हणजे 2मध्ये 3 आणि 4ची बेरीज मिळवली काय, किंवा 2मध्ये 3 आणि 4ची बेरीज मिळवली काय, किंवा 2 आणि 3च्या बेरजेमध्ये 4 मिळवलं काय, दोन्ही आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. अशा प्रकारे ॲडिशनची असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे.
त्याचबरोबर मल्टिप्लिकेशनची देखील असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये देखील ए मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट बी मल्टिप्लाइड बाय सी केलं काय, म्हणजेच बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन करून त्या मल्टिप्लिकेशनला एने मल्टिप्लाय केलं तर ते ॲन्सर, आणि ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन करून त्याला सीने मल्टिप्लाय जे काही केलेलं आहे ते ॲन्सर आणि हे ॲन्सर, हे दोन्ही ॲन्सर काय येणार आहेत, सेम येणार आहेत. पहा फॉर एक्झाम्पल 2 × 3 × 4 केलं काय, म्हणजेच 2ला 3 आणि 4च्या मल्टिप्लिकेशनने जर मल्टिप्लाय केलं पुन्हा तर ते ॲन्सर, आणि 2 आणि 3च्या मल्टिप्लिकेशनला 5ने मल्टिप्लाय करून येणारं मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, सेम येणार आहे. पहा या ठिकाणी एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. दिस इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर ॲडिशन अँड दिस इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. त्यानंतर आयडेंटिटी ही प्रॉपर्टी पाहिजे आहे. आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, तर एखाद्या नंबरमध्ये एखादा नंबर जर ॲड केला आपण तर तोच नंबर राहत असेल, एखाद्या नंबरमध्ये एखाद्या नंबर जर ॲड केला आपण तर तोच नंबर जर राहत असेल तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, ॲडिशनची आयडेंटिटी असं म्हणतात, आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणतात. पहा या ठिकाणी ए हा नंबर आहे एक, आणि त्यामध्ये मग कुठला नंबर जर मिळवला तर तीच संख्या राहणार आहे. बघा तुम्ही कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवला तर तो तीच संख्या राहणार आहे. पहा एमध्ये जर 0 मिळवला किंवा 0मध्ये ए मिळवला तरी देखील तीच संख्या राहते. पहा येतं लक्षामध्ये, म्हणजे 2मध्ये तुम्ही 0 मिळवला काय किंवा 0मध्ये 2 मिळवला काय, ॲन्सर काय राहणार आहे, तेच राहणार आहे, 2च राहणार आहे. म्हणजे अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात, आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणतात. आयडेंटिटी म्हणजे आयडेंटिटी राहते. पहा ती जी संख्या आहे तीच राहते, सेम राहते. म्हणजे एखादा नंबर ॲड जरी केला तरी तीच संख्या राहते, त्याला आयडेंटिटी असं म्हणतात, प्रॉपर्टी आयडेंटिटीची प्रॉपर्टी म्हणतात. मग कुठला नंबर आहे, 0 हा नंबर असा आहे का तो ॲडिटिव्ह आयडेंटिटी असं म्हणतात. 0 या नंबरला काय म्हणतात, ॲडिटिव्ह आयडेंटिटी असं म्हणतात. पहा मग या ठिकाणी ए हा नंबर राहिलेला आहे, देअरफॉर 0 इज द ॲडिटिव्ह आयडेंटिटी अँड दिस प्रॉपर्टी इज द आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर ॲडिशन. त्यानंतर मल्टिप्लिकेशनची सुद्धा पहा या ठिकाणी तोच नंबर राहिला पाहिजे. तर एखाद्या कोणत्याही नंबरला जर 1ने मल्टिप्लाय केलं आपण किंवा 1ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर राहतो. पहा ए मल्टिप्लाइड बाय 1 केलं काय किंवा 1 मल्टिप्लाइड बाय ए केलं काय, काय राहतंय, तोच नंबर या ठिकाणी राहतोय. येतं लक्षामध्ये, म्हणजेच या प्रॉपर्टीला काय म्हणतात, दॅट इज द आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन अँड द नंबर 1 इज कॉल्ड ॲज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. 1 या नंबरला काय म्हणतात, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणतात. देअरफॉर 0 इज द ॲडिटिव्ह आयडेंटिटी अँड 1 इज द मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी अँड दिस इज द आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर ॲडिशन अँड दिस इज द आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. एक्झाम्पल आहे पहा, एक्झाम्पल तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर इनव्हर्स प्रॉपर्टी पाहिजे आहे. तर इनव्हर्स प्रॉपर्टी म्हणजे काय, तर एखादा नंबर आहे आणि त्या नंबरमध्ये एक नंबर मिळवला तर ती ॲडिटिव्ह आयडेंटिटी जी आहे तो नंबर राहिला पाहिजे आपला, म्हणजे 0 हा नंबर राहिला पाहिजे. तर त्याला ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतात. पहा ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात. पहा त्या नंबरला, म्हणजे ए या नंबरला जर -ए नंबर जर मिळवला, ए या नंबरमध्ये जर -ए हा नंबर जर मिळवला म्हणजे त्याचा इनव्हर्स नंबर म्हणतात त्याला. मग ए या नंबरचा इनव्हर्स नंबर काय असणार आहे, -ए असणार आहे, म्हणजे त्याचं साईन चेंज करायचं आहे. पहा ए हा नंबर असेल तर त्याचं इनव्हर्स काय असणार आहे, -ए असणार आहे. आणि मग ए आणि -ए यांची ॲडिशन जर केली तर ते 0 मिळणार आहे. म्हणजे आयडेंटिटीसाठी जी आयडेंटिटी जो काही नंबर आहे ॲडिटिव्हसाठी, ॲडिटिव्ह आयडेंटिटी जी आहे तो नंबर या ठिकाणी मिळवला पाहिजे. तर अशा नंबरला काय म्हणतात, इनव्हर्स म्हणतात. मग ॲडिशनसाठी इनव्हर्स नंबर काय आहे, ए हा जर नंबर असेल तर त्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात त्याला. तर ए या नंबरचा ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे -ए, म्हणजे तो नंबर ए आणि त्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स हे जर ॲड केलं आपण तर ते काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे, म्हणजे ॲडिटिव्ह आयडेंटिटी मिळणार आहे. त्याचबरोबर मल्टिप्लिकेशनचा इनव्हर्स जो आहे, ए हा जर नंबर असेल तर ए या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स तो जर मल्टिप्लाय केला आपण, ए या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय आहे, ए या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय आहे, 1/a आहे.
आणि मग 1/aचं मल्टिप्लिकेशन जर एशी केलं आपण किंवा ए मल्टिप्लाइड बाय 1/a केलं तर ते काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी मिळणार आहे. आणि त्यामुळे 1/a या नंबरला काय म्हणतात, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतात. देअरफॉर इफ a इज द नंबर देन -a इज द ॲडिटिव्ह इनव्हर्स अँड 1/a इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. एक्झाम्पल आहे पहा, हे एक्झाम्पल तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर होमवर्क आहे, हा होमवर्क तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. ॲन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत, अतिशय इझी कॅल्क्युलेशन आहेत बघा. या ठिकाणी कॉमन डिनॉमिनेटर 7 असणार आहे आणि वरती मग सबट्रॅक्शन होणार आहे 8 - 3 म्हणजे 5/7 होणार आहे या ठिकाणी. नंतर या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करायचं बघा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9 × 7 किती होणार आहे, 63 होणार आहे आणि 10 × 5 म्हणजे 50 होणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी ॲडिशन आहे. ॲडिशन जर केली या ठिकाणी, भाग जर देऊन घेतला या ठिकाणी किंवा डिनॉमिनेटर कॉमन करण्यासाठी या ठिकाणी 14 आणण्यासाठी या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला जर 2 ने मल्टिप्लाय केलं, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 15ला तर या ठिकाणी 30 होणार आहे आणि इथं 7ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 14 होणार आहे. आणि मग 14 हा कॉमन डिनॉमिनेटर होणार आहे. मग कॉमन डिनॉमिनेटर हा 14 राहणार आहे पहा. म्हणजे या ठिकाणी 2 ने जर मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला 14 आणलं आहे पहा या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्हीला 2 ने मल्टिप्लाय केलं, मग डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 14 मिळालेलं आहे आणि 15ला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे किती मिळालेलं आहे, 30 मिळालेलं आहे. आणि कॉमन डिनॉमिनेटर 14 आहे, तो आहे आणि तो सेम आहे. कॉमन डिनॉमिनेटर 14 आहे आणि न्यूमरेटरची मग काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे 13 + 50 म्हणजे काय मिळणार आहे ते 30 + 50 दॅट इज इक्वल टू 80. मग या ठिकाणी 80 असणार आहे, 80/14 आणि मग पुन्हा या ठिकाणी भाग जर दिला, 2 ने जर भाग दिला तर काय राहणार आहे ते 40/7 राहणार आहे. 2 ने जर या ठिकाणी भाग दिला तुम्ही काय होणार आहे, 2 7 जा 14 आणि 2 14 जा 80, त्यामुळे 40/7 होणार आहे. आणि मग पुन्हा कॉमन डिनॉमिनेटर 7 जर राहिला या ठिकाणी तर कॉमन डिनॉमिनेटर 7 आणि वरती 10 + 40 म्हणजे 50 मिळणार आहे. त्यानंतर हे देखील कॅल्क्युलेशन आहे पहा. या ठिकाणी भाग जर दिला तुम्ही तर या ठिकाणी हे ॲन्सर मिळणार आहे. भाग जर देऊन घेतलं तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर करून घेतलं तर तुम्हाला हे या पद्धतीने ॲन्सर मिळणार आहे. अशा प्रकारे हा होमवर्क तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे.